महत्वाची बातमी, शिंदेच्या सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालेला आहे। संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या वेळेला हल्ला झाल्याची माहिती मिळते। एका तरुणानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं हा हल्ला केलेला आहे। शिंदेच्या सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालेला आहे। महत्वाची बातमी, एका कार्यक्रमासाठी ते गेलेले होते आणि एक तरुण त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी आला आणि त्यावेळेला त्याने हल्ला केलेला आहे। एकंदरीत एकूण गोंधळ माजल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। याच परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। शिंदेच्या सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका तरुणानं हल्ला केलेला आहे। साहेब, संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झालेला आहे। कार्यकर्ते संतप्त आहे। नेमकी या सगळ्यांची काय पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी प्रथमतः ह्या झालेल्या बॅड हल्ल्याचा तर मी निषेध करतोय। आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचे पुरस्कृत होते, पोलिसांना या संदर्भात चौकशीची सूचना दिलेल्या आहेत। परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही। पण शेवटी कायदा हातात घेणं उचित नाही। जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। संगमनेरात नेमकं हे सगळं काय सुरू आहे? वैचारिक लढाई एक आता हातापायीवर आलेली आहे का? असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे। आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे, ठोकशाही मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उत्तर देतील। तर शिंदेच्या सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालेला आणि त्याच्यावर विखे पाटील यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या वेळेला हल्ला झाल्याची माहिती मिळते। एक तरुण त्यांच्यासोबत हात मिळवण्याच्या बहाण्यानं पुढे आला आणि त्यावेळेला त्याने हल्ला केलेला आहे। आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मनोज, सध्या त्या ठिकाणी स्थिती काय आहे आणि अमोल खताळ यांची प्रकृती कशी आहे? खरं तर वृषाली, या घटनेनंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमोल खताळ यांचे जे समर्थक आहेत ते ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या मालपाणी लॉनच्या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती होत आहे। खरं तर अमोल खताळ हे जे शिवसेनेचे आमदार आहेत ते आज मालपाणी लॉनमध्ये गणेश उत्सव असल्यानं मालपाणी फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी गेले होते आणि एका तरुणाने त्यांच्याशी हस्तांदोलन करताना त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी वेळीच त्याला रोखलं आणि सध्या त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। मात्र ही घटना जशी अमोल खताळांच्या समर्थकांना कळली त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। पोलीस देखील या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने केला किंवा त्याचं मागचा उद्देश काय होता हे देखील पोलीस तपासात पुढे येणार आहे। मात्र मागील काही दिवसांमध्ये जर बघितलं तर आपण आमदार अमोल खताळ आणि त्या ठिकाणचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जो राजकीय संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगाने हा हल्ला आहे का किंवा त्यामध्ये आणखीन काही कांगोरे आहेत का याचा तपास जो आहे तो आता पोलिसांना करावा लागणार आहे। मात्र सध्या पोलिसांच्या ताब्यात जो हल्ला करणारा तरुण आहे तो आता ताब्यात आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। मात्र तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती आता। धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।